हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुळदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशांना मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 23 सप्टेंबर 2024, शालिवान शके 1946, संवत्सर कृती अयन दक्षिण, ऋतू शरद, मास भाद्रपद, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 51 मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 7 मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. उद्या पहाटे 3 वाजून 10 मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिज करण आहे. दुपारी 1 वाजून 51 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पाळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो रात्मय प्रवर्त मानसद्य ब्रह्मण द्वितीय परार्ध श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे रोहिणी नक्षत्रे सिद्धी योगे वनिज करणे षष्ठी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो, दुपारी 1 वाजून 51 मिनिटांपर्यंत या संकल्पाची वेळ मर्यादा आहे. या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, पितृपक्ष सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आता या मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळणार नाही. जसे की साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, जावळ, गृहप्रवेश, तसेच उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी मित्रांनो. मित्रांनो, अशा वेळी मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नवीन काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. आणि केला आणि त्याप्रमाणे जर आपण त्या वेळेला आपली धार्मिक विधी आटोपली, तर त्याचा फायदा मात्र आपल्याला काहीच मिळणार नाही. कारण तो मुहूर्त मुळात नसतो. त्यामुळे मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 2 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे, त्यानंतर नाही. दिनविशेष मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून गेले असतील या तिथीवर परलोकामध्ये, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे पंडिताच्या माध्यमातून विधिवत. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अपराह्न काळामध्ये करा, दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये. मित्रांनो, दुपारी 1 वाजून 51 मिनिटांपासून ते मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत भद्रा योग
सुरू असणार आहे. तेव्हा या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा. ती या वेळे आधीच पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. कारण राहूचा प्रभाव हा जास्त असतो मित्रांनो, कामामध्ये अपयश देण्याचा. अग्नी पृथ्वीवर दुपारी 1:51 हजर आहे. त्यानंतर नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. जर आपल्याला होम यज्ञ नव्याने काही करायचे असतील तर आपण या वेळेपर्यंतच करू शकता, त्यानंतर नाही. आणि जे रेग्युलर आहेत ते केव्हाही आपण करू शकता. पण नवीन सुरू कराल तर ते खंडित होऊ नये पुढे चालून, याची दक्षता घ्या, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या काळात देखील आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा, कारण हा सूक्ष्म काळ आहे राहूच्या प्रभावाचा. आणि अशोक प्रभाव जास्त असतो, त्यामुळे आपल्या कामामध्ये यश प्राप्त होणार नाही मित्रांनो. हे लक्षात घ्या. प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे. जवळजवळ तो 18 नोव्हेंबर पर्यंत तसाच राहणार आहे. त्यानंतर थोडे 1-2 दिवस स्तंभी होईल व नंतर तो मार्गी होईल मित्रांनो. असा गोचर शनी वक्री असता किंवा कुठलाही ग्रह वक्री असता गोचर, तो ग्रह आपल्याला कसा आहे त्यावरूनच आपल्याला ते शुभाशुभ फळ मिळणार आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब परिवारासह, मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिवा. महादेवा.